अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती राजीनाम्याचा दबाव वाढत चाललेला आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा मागताना सुप्रिया सुळे यांनी नैतिकतेच्या मुद्द्याकडे बोट दाखवलेला आहे। दुसरीकडे नैतिकतेशी कधी गाठ पडली नसल्याचं धनंजय मुंडे राजीनामा देतील असं वाटत नसल्याचं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। दुसरीकडे दिल्लीमध्ये असलेल्या धनंजय मुंडेंनी राजीनाम्याचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे टोलवला। आपण दोषी आहोत की नाही हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगावं असंही त्यांनी म्हटलंय। त्यांनी मागणी केल्यास आपण तातडीने राजीनामा देऊ असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। आम्ही काय मागणी करतोय, आम्ही जे मागणी करतोय आणि सगळे पक्ष त्याच्यात अजित पवारांचा जो एनसीपी अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात राजीनाम्यात। कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये, म्हणजे त्यांचा स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतोय आणि लोकशाहीमध्ये त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय ते। माझी नैतिकता माझ्या लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे। जी गोष्ट घडली आहे त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय ते अतिशय प्रामाणिकपणाने बोललो आहे। यामुळं ज्या वेळेस या बाबतीत मी कुठंच काहीच मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही दोषी, तर माझा दोष दाखवावा तर लागेल, सांगावा तर लागेल, माझ्या वरिष्ठांनी सांगावं लागेल, हेच म्हणणं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।